नाउ द प्लॅन थिकन्स. दॅट मेक्स सेन्स. ऑफकोर्स तुझ्या आईने सांगितलंय. ऑफकोर्स रो. ऐकलंस ना? आताही तुला असंच वाटतंय का? अरे तुझी आई तुझी आपल्या दोघांना वेगळं करण्यासाठी इतकी डेस्परेट झाली. ऐकलंस तू? बघितलंस ना? ऐकलंस ना? आताही तुला असं वाटतंय का मी ओव्हर रिएक्ट करते? नाही तू तुझ्या आईला बरोबर म्हणणार आहेस का? तू सांग. माझ्या डोळ्यात बघ आणि सांग की तुझ्या घरी ऍडजस्ट होण्याचा प्रयत्न नाही खरे केला. आदिरा हे बघ, मला माहिती आहे की तू कुठेच कमी पडली नाहीयेस. इनफॅक्ट मी कमी पडलो. आदिरा, मला माझी चूक मान्य आहे, म्हणून मी काहीच जस्टिफिकेशन नाही देऊ शकत तुला. ऐक ना आदिरा, प्लीज मला माफ कर. अगं माझंही तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. रो, मी रात्र रडायचे यार तुझ्यासाठी. काय होऊन बसलाय? डॉल डॉल तू तू इथे इथे काय करतेस तू आणि काय चाललंय इथे? काकू, अर्पिता, तुम्ही दोघे इथे कशा काय? अरे ऍक्च्युली ही हिच्या रूम मध्ये नव्हती, मग घरभर शोधलं, मग आम्ही घाबरलो रे. ड्रायव्हरला विचारलं तेव्हा कळलं की तुझ्याबरोबर इथे आली आहे, म्हणून आम्ही म्हटलं लगेच चला. तिची तब्येत पण बरी नाहीये ना तिची. पण इथे ऍक्च्युली म्हणजे काय काय झालं इथे? एवढा गोंधळ, म्हणजे हा आरडाओरडा कसला? आणि डॉल, तू इथे कशाला आलीस? अगं तुला किती वीकनेस आहे, ह्या परिस्थितीत कशाला आलीस इथे? इनफॅक्ट बरं झालं मी आले मॉम. त्यानिमित्ताने मला ऍटलीस्ट कळलं तरी की त्या डिवोर्स पेपरवर रोहनने साईन नव्हती केली तर ती केली तर सुष्मिताने साईन केली. तेही त्यांच्या आईच्याच सांगण्यावरून. व्हॉट? मूर्ख आहेस का ग तू जरा? तू केलास हा मूर्खपणा? तुझ्या या सगळ्या मूर्खपणामुळे ना माझ्या बहिणीचा जीव गेला असता. अक्कल आहे का ग तुला जरा? अर्पिता ताई, मी माझ्या बहिणीच्या वतीने तुमची माफी मागते मनापासून. स्वानंदी, अगं कशासाठी माफी मागणार आहेस तू? काय काय केलंय तुम्ही माहितीये ना? ह्या आधी पण किती वेळा माफी मागितली आहे. अगं पण आता माझ्या डॉलचं काय झालं असतं?